ठाणे लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदान सुरळीत सुरू होतं. मात्र अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांची नावं वेगवेगळ्या मतदान केंद्रात आल्याचंही दिसून आलं. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचे पुरते हाल झाल्याचं दिसून आलं. ठाण्यातील अनेक मतदान केंद्रांवर आज सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. मात्र घोडबंदर असेल, येऊर, लोकमान्य नगर, सावरकर नगर आणि शास्त्री नगर आदींसह शहरातील अनेक भागात नागरिकांच्या एकाच कुटुंबातील नावं वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर आल्याचंही दिसून आलं. येऊर गावातील मतदारांची नावं खालील बाजूस म्हणजेच शास्त्रीनगर भागात आली होती. तर एक सदस्य येऊरमध्ये तर एक कुटुंबातील दुसरा सदस्य शास्त्रीनगर भागात असा काहीसा प्रकार दिसून आला. तर घोडबंदर भागात एका 74 वर्षीय दीपक कुलकर्णी यांचं नाव वाघबिळ गावात आलं होतं. तर त्यांच्या पत्नी स्मिता यांचं नाव 2 किलोमीटर लांब असलेल्या शाळेत आलं. या घोळामुळे आमचे हाल झाल्याचंही त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे लोकमान्यनगर भागातील माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्या पत्नी आणि 2 मुलांची नावं एकाच केंद्रावर, तर सुनेचं नाव पाडा नंबर 4 मध्ये आणि मुलीचं नाव परिरा नगर येथे आलं. घराचा पत्ता एक असताना घरातील सदस्यांची नावं लोकमान्यनगर भागातील 4 दिशेला आली होती. त्यामुळे आमची देखील प्रचंड कसरत झाल्याचं जगदाळे यांनी सांगितलं. त्यामुळे निवडणूक विभागाच्या या भोंगळ कारभाराच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याची माहितीही जगदाळे यांनी दिली. गेली 20 ते 40 वर्ष न चुकता मतदान करणाऱ्या नौपाडा भागातील नागरिकांचं मतदार यादीतूनच यंदा नाव नसल्यानं त्यांचा संताप झालाय. तेथे उपस्थित असलेल्या BLO यांना विचारलं असता त्यांनी अर्ज क्रमांक 17 भरण्याचं सांगितलं. यावेळी त्या अर्जाचीही मागणी केली असता तो अर्ज आपल्याकडे नसल्याचं त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं. त्यावर आता आम्ही काय करायचं असं या नागरिकांनी प्रश्न विचारला. यापैकी एक नागरिक योगेश प्रसादे यांनी आपण गेली 30 ते 35 वर्ष सरस्वती शाळेमध्ये मतदान करत असून गेल्या वर्षी आपली इमारत पडली असताना देखील त्यावेळेला आपलं मतदार यादीत नाव होतं, परंतु यंदा यादीमध्ये नाव नाही. आता मतदान कसं करता येईल याचं मार्गदर्शन देखील आम्हाला मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. कोणत्याही पात्र मतदाराचं मतदार यादीत नाव नसल्यास मतदान करता येणार नसल्याचं निवडणूक आयोगानं यापूर्वी स्पष्ट केले. त्यामुळे मतदार यादीत नाव नसल्यास कोणताही फॉर्म भरून आज मतदान करता येणार नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गेली 20 ते 40 वर्ष न चुकता मतदान करणाऱ्या नौपाडा भागातील नागरिकांचं मतदार यादीतूनच यंदा नाव नसल्यानं त्यांचा संताप झालाय.
तेथे उपस्थित असलेल्या BLO यांना विचारलं असता त्यांनी अर्ज क्रमांक 17 भरण्याचं सांगितलं. यावेळी त्या अर्जाचीही मागणी केली असता तो अर्ज आपल्याकडे नसल्याचं त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं. त्यावर आता आम्ही काय करायचं असं या नागरिकांनी प्रश्न विचारलाय. यापैकी एक नागरिक योगेश प्रसादे यांनी आपण गेली 30 ते 35 वर्ष सरस्वती शाळेमध्ये मतदान करत असून गेल्या वर्षी आपली इमारत पडली असताना देखील त्यावेळेला आपलं मतदार यादीत नाव होतं, परंतु यंदा यादीमध्ये नाव नाही. आता मतदान कसं करता येईल याचं मार्गदर्शन देखील आम्हाला मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. कोणत्याही पात्र मतदाराचं मतदार यादीत नाव नसल्यास मतदान करता येणार नसल्याचं निवडणूक आयोगानं यापूर्वी स्पष्ट केले. त्यामुळे मतदार यादीत नाव नसल्यास कोणताही फॉर्म भरून आज मतदान करता येणार नाही. आम्ही आजपर्यंत कायम राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले. निवडणुकीची अग्निपरीक्षा आमच्यासाठी नवीन नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे आधीच निवडून आले आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. ठाण्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी ठाण्यातील मतदारांना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. महिलांनी आज घरातील कामं बाजूला ठेवावीत. सगळ्यांनी मतदानासाठी खाली उतरा, दुसऱ्यांनाही खाली उतरवा आणि नरेश म्हस्के यांना मतदान करा असं लता शिंदे यांनी म्हटलं आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार असा प्रश्न लता शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत, ते आधीच निवडून आले असून त्यांच्याबद्दल काय सांगणार, जनता त्यांच्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीकांत शिंदे हे भरघोस मतांनी निवडून येत कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वासही लता शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे उमेदवार उभे आहेत. ही एकनाथ शिंदे यांची अग्निपरीक्षा आहे का असा प्रश्न लता शिंदे यांना विचारण्यात आला. यावर लता शिंदे यांनी लोकसभा निवडणूक अग्निपरीक्षा वगैरे वाटत नाही. आमच्या नवसानसात समाजकारण भरलं आहे. त्यामुळे निवडणुका शिंदेसाहेबांसाठी नवीन नाहीत. आम्ही पहिल्यापासून राजकारण करण्यापेक्षा समाजकारण केलं असल्याचं लता शिंदे यांनी सांगितलं. खासदार राजन विचारे यांनी आज ठाण्यात आपल्या सहकुटुंब ठाण्यातील सिद्धिविनायक मंदिर, धर्मवीर आनंद दिघे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन सरई येथील सेंट जॉन शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या असं निदर्शनास आलं की ठाण्यातील बहुतेक मतदान केंद्रांवर सकाळी लवकर बोगस मतदान झाले. मतदार राजा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला कळतं की आपल्या नावाचं मतदान दुसऱ्यांनीच केले. यासाठी आपल्या मतदानाचा हक्क वाया घालवू नका. आपलं मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगानं 17 नंबरचा फॉर्म भरून पोस्टल बॅलेटद्वारे टेंडर करून देण्याची ही सुविधा दिली आहे. त्यामुळे प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे यांनी मतदारांना केलं आहे.